आपण कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत आणि सगळ्यात पहिल्यांदा विजन महाराष्ट्र फाउंडेशनचे अध्यक्ष दिनकरजी गांगल यांना मी मंचावर येण्याची विनंती करते आणि त्याचबरोबर सेंटर फार्माचे CFO आणि विजन महाराष्ट्राचे संचालक असलेले या कार्यक्रमाचे संयोजक असलेले संजयजी आचार्य यांनाही मी मंचावर येण्याची विनंती करते आणि त्याचबरोबर आजच्या आपल्या या सत्राच्या प्रमुख पाहुण्या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या ज्येष्ठ अभिनेत्री सुहासताई जोशी यांनाही मी मंचावर येण्याची विनंती करते. मंचावरील सर्व ज्येष्ठांचं, समोर असलेल्या सर्व ज्येष्ठांचं आणि त्याचप्रमाणे आपणा सर्व रसिकांचं अगदी मनापासून स्वागत. विजन महाराष्ट्र फाउंडेशन आपला वार्षिक समारंभ आज साजरा करत आहे आणि त्यामध्ये हा दिवस दरवर्षी सद्भावना दिवस म्हणून साजरा केला जातो. 2025चा हा कार्यक्रम 2 भागामध्ये साजरा केला जाणार आहे. पहिल्या भागामध्ये व्ही शांताराम यांची वेबसाईट आणि संस्थेच्या महाभूषण आणि थिंक महाराष्ट्र या उपक्रमातल्या पुस्तकांचं प्रकाशन होणार आहे आणि दुसऱ्या सत्रामध्ये एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा सत्र आपण आयोजित केलेलं आहे. तेव्हा आपण या पहिल्या कार्यक्रमाला सुरुवात करतो आहोत. तत्पूर्वी आजच्या प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करूया. मी मगाशी म्हटलं तसं आपल्या सहज सुंदर अभिनयाने आपली मनं जिंकणाऱ्या आपल्या सुहासताई जोशी आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की NSDमधून ज्येष्ठ अशा अलकाजींचं मार्गदर्शन त्यांना मिळालं आणि नंतर विजयाबाई मेहता या त्यांना गुरुस्थानी आहेत हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार त्यांना लाभलेला आहे आणि नुकताच 2024मध्ये रंगभूमी दिनी विष्णुदास भावे गौरव पदकांनी त्यांना गौरवित करण्यात आलं होतं. सुहासताई म्हटलं की एक प्रत्येक भूमिकेमागे असलेला एक स्वतंत्र विचार, कसून केलेली मेहनत आणि स्वतःची अशी एक वेगळी अशी अभिनय शैली आपल्याला दिसते. कुठली एक भूमिका दुसऱ्या भूमिकेसारखी आपल्या टाईपकास्ट ज्याला म्हटलं जातं ते आपल्याला कधी दिसत नाही. मग ती बॅरिस्टरमधली राधाक्का जी आपण फार पूर्वी पाहिले ती असू दे, किंवा सख्य शेजारीमधली अगदी साधी सुधी मध्यमवर्गीय गृहिणी असू दे, आनंदी गोपाळमधली आनंदी असू दे, अग्निपंखमधली भूमिका असू दे, किंवा लक्ष्मीबाई टिळकांवरती त्या एकपात्री प्रयोग करीत असत एवढं मोठं आव्हान त्यांनी पेललं होतं. त्याचीच नंतर टेलिफिल्म झाली स्मृतिचित्र, त्यातही आपण त्यामध्ये त्यांना पाहिलं होतं. मराठी हिंदी चित्रपट असू दे, अगदी तू तिथं मी पासून, मुंबई पुणे मुंबई असू दे, किंवा अगदी आत्ता आलेला जिम्मा असू दे, त्यांची भूमिका आपल्या अगदी बरोबर खास लक्षात राहते. काय काम केलं आहे ना असं आपण अगदी सहज म्हणून जातो. आणि मालिकांमध्ये फार काही आपल्याला बघण्यात रस नसतो, पण सुहासताईंना आपण त्याच्यामध्ये मात्र अगदी प्रेमाने आवर्जून बघतो. मग ती आबाळमाया असू दे, सांजसावल्या असू दे, किंवा अगदी आत्ता आलेल्या तू तेव्हा तशी किंवा ललितसारख्या मालिका असू देत. त्यांचं रसिकांवर खूप प्रेम आहे आणि आपलं त्यांच्यावर खूप प्रेम आहे एवढं मात्र मी नक्की म्हणेन की सुहासताई, तुम्ही जे स्थान आमच्या मनामध्ये निर्माण केलेलं आहे ते कधीही पुसलं जाणार नाही. या सगळ्या लिखित ओळखीच्या पलीकडची त्यांची ओळख जी मला नेहमी वाटते, जाणवते, ती म्हणजे त्यांची अखंड ऊर्जा. त्यांच्यामध्ये जी ऊर्जा आहे ज्याच्यामुळे त्या सतत आजही काही ना काही नवीन करायचं असतं. मग ते अगदी छोटंसं एखादं अभिवाचन असू दे किंवा एखाद्या नाटकातला काहीही एखादी भूमिका असू दे किंवा मालिकेतली काहीतरी वेगळं, काहीतरी मला छान करता येईल असं त्या सतत शोधत असतात. आणि ती ऊर्जा त्यांच्या चेहऱ्यावर त्यांचं नाव सार्थ करत सुहास्य वदनाने आपल्याला त्या नेहमी दिसत असतात. सुहासताई, आपलं खूप खूप स्वागत. मी विनंती करते की त्यांचं स्वागत करूया आपण. संजयजींना विनंती आहे. खूप खूप स्वागत सुहासताई. यानंतर आपण थेट आपल्या कार्यक्रमाच्या पहिल्या भागाकडे वळतो आहोत. विजन महाराष्ट्र फाउंडेशन
नक्की संकल्पना काय आहे या संस्थेच्या मागची आणि ह्या संस्थेचं व्हिजन काय आहे आणि याची वाटचाल कशी सुरू आहे याबद्दल एक आपलं मनोगत व्यक्त करण्याची विनंती मी संस्थेचे अध्यक्ष दिनकरजी यांना करते. नमस्कार. विजन महाराष्ट्र फाउंडेशनची स्थापना 12 वर्षापूर्वी झाली. आम्ही त्यावेळेला असं म्हणायचो, आता सुदेश इथे आहे हजर, असं म्हणायचो की हे ग्रंथालयाच्या पुढचं पाऊल आहे. 94-95 साली आपल्याला असं जाणीव व्हायला लागली होती की प्रिंट मीडियम हळूहळू मागे पडणार आहे आणि अन्य माध्यमं पुढे येतील. तेव्हा आम्ही ग्रंथालय ज्ञानयज्ञ या नावाने छोटी छोटी पुस्तकं प्रकाशित करू लागलो, तेव्हा एक गोष्ट अशी ध्यानात यायला लागली की त्या प्रत्यक्ष संस्कृती संचितावर बेस्ड अशा प्रकारच्या पुस्तकांच्या बाबतीत नंतर मिळणारी माहिती, म्हणजे पुस्तक एकदा प्रकाशित झालं की नंतर मिळणारी माहिती ही कितीतरी अधिक असते आणि ती जी अधिक माहिती असते ती प्रिंट परत करताना फार त्रास होतो. त्याच्यातून अनेक तऱ्हेचा विचारमंथन होऊन thinkmaharashtra.com नावाचं एक वेब पोर्टल सुरू झालं प्रथम. त्या वेब पोर्टलवर महाराष्ट्रातल्या 36 जिल्हे आणि साधारण 45,000 तालुके हे गावं, अशा गावांमधला डेटा गोळा करायचा असा एक मोठा संकल्प सोडून ते काम सुरू झालेलं. ते काम जेव्हा रजिस्टर करायची वेळ आली तेव्हा एक चांगल्या पद्धतीने, कारण की ही सगळी नवीनच व्हिजन होती ना, आपण एका नव्या शतकाकडे नव्या पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत होतो आणि मग ते जर व्यक्त करायचं असेल तर योग्य अशा प्रकारचा फॉर्मॅट पाहिजे आणि म्हणून आम्ही विजन महाराष्ट्र फाउंडेशन या नावाने एक प्रायव्हेट लिमिटेड परंतु नो प्रॉफिट अशा पद्धतीची कंपनी निर्माण केली. त्यावेळचं एक वेगवेगळ्या तऱ्हेची स्वप्न होती, परंतु ते जे विजन महाराष्ट्र फाउंडेशन आहे त्याचं मुख्य जे उद्दिष्ट होतं ते उद्दिष्ट होतं की thinkmaharashtra.com या माध्यमातून जे व्यक्त होत आहे, महाराष्ट्राचं जे चांगुलपण व्यक्त होत आहे, महाराष्ट्राचं जे सामर्थ्य व्यक्त होत आहे, महाराष्ट्राची शक्ती होते, महाराष्ट्राचं सगळंच म्हणजे महाराष्ट्र, तुम्हाला आता कल्पना येणार नाही अशा तऱ्हेचा जर तुम्ही thinkmaharashtra.com या वेब पोर्टलवर गेलात तर आत्ता आहेत जेमतेम 8,000 लेख, परंतु प्रत्यक्षात ते जर 1.25 ते 1.5 लाख लेख जेव्हा होतील ना तेव्हा महाराष्ट्राचं समग्र चित्र तुमच्यासमोर उभं राहील अशी त्याची कल्पना आहे. तर आता हे करत असताना गंमत अशी ध्यानात आली की जसं जसं आपण तालुक्यांपर्यंत जाऊन भिडतो आहे आणि खेड्यांपर्यंत जाऊन भिडतो आहे, तिथूनचा डेटा गोळा करतो आहे, त्याच वेळेला महाराष्ट्र घडवला कोणी, तर महाराष्ट्र घडवला कोणी तर हे आपण सगळी लगेच प्रबोधन काळापासूनची वेगवेगळ्या तऱ्हेची माहिती सांगायला लागतो जी सत्यच असते. परंतु प्रत्यक्षात जेव्हा आपण आपल्याकडे पाहतो तेव्हा आपल्या ध्यानात येतं की 1947 म्हणजे 40-45 नंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचे जे आपण सगळे लोक आहोत त्या सगळ्या लोकांना जर कोणी घडवलं असेल तर ते सगळे लोक 1900 ते 1930 या काळामध्ये जन्माला आलेत. हे केव्हा ध्यानात आलं की 1900 साली गत्रे माडखोलकर यांची जन्मशताब्दी म्हणून पहिल्यांदा प्रकट झाली आणि नंतर पाहत गेलात जर तुम्ही त्यावेळापासून आत्ता 25 सालापर्यंत तर दरवर्षी 3-4 प्रमुख लोक त्याच्यामध्ये दिसतील तुम्हाला आणि ह्याने आपलं जीवन घडवलं आहे. आणि हे अधिक प्रत्ययाला केव्हा आलं तर 2018 साली जेव्हा एकदम एकाच वेळेला सुधीर फडके, पु ल देशपांडे आणि ग दी माडगुळकर यांची जन्मशताब्दी एकाच साली आली आणि त्यावेळेला फारच प्रकर्षाने ध्यानात आलं. सगळीकडे महाराष्ट्रभर नव्हे तर बृहन महाराष्ट्रात सगळीकडे एक नव्या तऱ्हेचं जागरण झालं, ते सांस्कृतिक जागरण होतं. ते जेव्हा आमच्या ध्यानात आलं तेव्हा मग दुसरा या विजन महाराष्ट्र फाउंडेशनमधला दुसरा एक प्रकल्प सुरू झाला, तो होता ह्या जन्मशताब्दी वीरांचा. त्या संबंधात गिरीश घाटे नंतर तुमच्याशी बोलतीलच. तर हे सगळं होऊन ह्याच्या पाठीमागची जी भूमिका होती ती चांगुलपणा, म्हणजे thinkmaharashtra.comचं जे टॅगलाईन आहे ती अशी आहे की गुन्हेगारी आणि राजकारण यांच्यापासून दूर काहीतरी चांगलं घडत आहे ते नोंदवूया. तर त्याचा प्रत्यय म्हणजे त्यावेळेला काही एवढी दूरदृष्टी नव्हती आम्हाला, परंतु गेल्या 10-12 वर्षात हे गुन्हेगारी आणि राजकारण हे फारच प्रत्ययाला आलं आणि गेल्या 2-3 महिन्यात तर तुमच्या ध्यानात आलं असेल की ह्या सद्भावना दिवसाला किती विविध तऱ्हेचं महत्त्व आहे. एकच आता मिनिटात सांगतो की सद्भावना दिवसाच्या पाठीमागे जी भूमिका आहे ती पुन्हा आधीच्या ग्रंथालयातूनच बॉरो केलेली आहे. ग्रंथालयाचे जे आम्ही ठिकठिकाणी असे कार्यक्रम करायचो त्यावेळेला तिथे असं ध्यानात यायचं
की विविध तऱ्हेचे लोक जरी एकत्र झाले ना तरी त्याच्यातून जे घडतं आहे महाराष्ट्राचं ते महाराष्ट्राचं संस्कृतीकरण घडतं आहे. म्हणजे आपल्याला राजकारण माहिती असतं, अर्थकारण माहिती असतं, समाजकारण माहिती असतं, परंतु प्रत्यक्षात घडत असतं जे समाजामध्ये सगळं घडत असतं ना ते सर्वांगाने जे घडत असतं ते संस्कृतीकरण. आणि ते संस्कृतीकरणामध्ये हे सगळे बाकीचे घटक आपोआपच येत असतात. तर या संस्कृतीकरणाकडे कोणीही जाणीवपूर्वक लक्ष देत नाही. तर तिथे आम्ही प्रथम असं ठासून मांडायला सुरुवात केली की आपल्याला जर काही करायचं आहे तर संस्कृतीकरण करायचं आहे, माणसं जोडून घ्यायची आहेत आणि ती माणसं कुठची आहेत ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. जोडून घ्यायची माणसं कुठची आहेत, ही संस्कृतीकरण वाढावं आणि त्याच्यातून एक अत्यंत उत्तम अशा तऱ्हेचा बेस तयार व्हावा. आणि त्या बेसचा म्हणजे नेहमी आपण नुसतं आपलं तुकाराम आणि ज्ञानेश्वर किंवा नंतर शिवाजी महाराज आणि अन्य लोकांचे आपण म्हणू, परंतु त्याने जो प्रभाव समाजावर टाकला तो समाजावर प्रभाव असणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. तशा प्रकारचा प्रभाव आपण नंतरच्या चर्चा सत्रामध्ये येईलच. ते तर केव्हा ऑब्झर्व केला तर तुमच्या ध्यानात येईल बाबा आमट्यांचं काम हे आपल्या सगळ्या महाराष्ट्राला जे माहिती झालं ते कोणामुळे माहिती झालं, ते 2 कारणांमुळे माहिती झालं. एक तर पु ल देशपांडे तिथे जाऊ लागले. पु ल देशपांडे कोण होते आता मी तुम्हाला काय सांगणार. दुसरं होतं ते तिथे युवकांसाठी जे दर मे महिन्यामध्ये अत्यंत भर उन्हामध्ये जे संस्कार छावणी व्हायची ते, तिथून अनिल अवचटपासून आनंद नाडकर्णीपर्यंतचे असे सगळे वीरपुरुष ज्यांनी नंतर महाराष्ट्रात केलं हे सगळे घडले त्या श्रमसंस्कार छावणीमधून. आता ह्या तऱ्हेचं काम आत्ता आपल्याजवळ पु ल देशपांडे नाहीत आणि ह्या तऱ्हेची श्रमसंस्कार छावणी नाही. तिकडे दापोलीजवळ एक राजा केळकर तसा प्रयत्न करतात, दांडेकर, राजा दांडेकर, परंतु त्याला ते जे महत्त्व होतं ते महत्त्व नाही. आणि ते महत्त्व नाही तर ते सगळं हे जे आहे हे संस्कृतीकरण जर आपण उचलून धरलं, हे जे संस्कृतीचे वेगवेगळे पदर आहेत त्यांना जर पोषक असं वातावरण तयार करत राहिलो तर एक बदलत जाईल. आणि विजन महाराष्ट्र फाउंडेशनचं व्हिजन जो आहे तो त्याच्यामध्ये आहे. विजन महाराष्ट्र फाउंडेशन हे नाव जेव्हा रजिस्टर करायला आम्ही कंपनी रजिस्ट्रारकडे गेलो तेव्हा ते बराच काळ देत नव्हते, कारण की हे महाराष्ट्र सरकारचं काम आहे असं ते म्हणाले. मी म्हणाला परत परत ते सांगतो हे सरकारचं काम नाही, सरकार हे काही करू शकणार नाही, समाज करू शकेल. आणि त्या समाजाला जागा करण्याचं काम करायचं आहे आपल्याला, सांस्कृतिक दृष्टीने जागा करायचं काम करायचं आहे. ही विजन महाराष्ट्र फाउंडेशनच्या पाठीमागची व्हिजन आहे. धन्यवाद. धन्यवाद दिनकरजी. आपण म्हटलं तसं संस्कृतीकरण किती महत्त्वाचं आहे. संस्कृतीकरण किती महत्त्वाचं आहे हे आपण जाणवून दिलं. धन्यवाद. यानंतर महाभूषण प्रकल्प आणि व्ही शांताराम वेबसाईटच्या बद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया गिरीशजींकडनं. गिरीशजी घाटे. नमस्कार. विजन महाराष्ट्र फाउंडेशननी महाभूषण या प्रकल्पाअंतर्गत आज व्ही शांताराम यांची वेबसाईट आपण या ठिकाणी त्याचं उद्घाटन करणार आहोत. त्याआधी मी थोडंसं महाभूषण या प्रकल्पाबद्दल तुम्हाला या ठिकाणी सांगतो. गांगल सरांनी थोडीशी माहिती दिलेली आहे, परंतु थोडंसं त्याच्यावरती आणखीन काही गोष्टी मी सांगू इच्छितो. ते म्हणजे संयुक्त महाराष्ट्र हा 1960 निर्माण झाला, परंतु त्याच्या आधी जर आपण बघितलं तर मुंबई पुणे हे पश्चिम महाराष्ट्रात होते आणि ते ब्रिटिशांच्या मुंबई प्रांतामध्ये होते. तिकडे मराठवाडा हा ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली कधीच नव्हता, तो निजामांच्या आधिपत्याखाली होता. जवळजवळ 200 ते 250 वर्ष त्याच्यावर निजामाचं राज्य होतं. त्यांची संस्कृती ही एक वेगळाच दिशेने चालू होती. तिकडे विदर्भ हे जरी ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली असलं तरी ते मध्य प्रांतामध्ये होतं. अशा वेगवेगळ्या, आणि इकडे खानदेशाची संस्कृती आणखीन निराळी होती. या सर्व वेगवेगळ्या विविध संस्कृतीचे लोक एकत्र येऊन 1960 संयुक्त महाराष्ट्र झाला. परंतु आज जर आपण बघितलं तर आपल्याला एकसंध असं एक भौगोलिक चित्र महाराष्ट्राचं दिसतं. तर ह्याच्यामध्ये काही व्यक्तींचं योगदान आहे. ते सामाजिक कार्य करणारे असतील, राजकीय कार्य करणारे असतील, किंवा कला, क्रीडा, अनेक विषयांमधनं काम करणारे हे लोक
मान्यवर लोक होते ज्यांनी सर्व महाराष्ट्राला एकत्र आणण्याचं काम केलं. तर हे जे काम झालं हे 15 वर्ष आधी आणि 1960च्या 15 वर्ष आधी आणि 15 वर्ष नंतर अशा या 25 ते 30 वर्षाच्या काळामध्ये झालं. आणि ही जी माणसं होते, ही जी व्यक्ती होत्या, त्यांचा जन्म साधारणपणे 1900 ते 1930 या 30 वर्षात झालेला आहे. म्हणून आम्ही हा कालखंड जन्माचा कालखंड घेतला. 1900 ते 1930 या काळात ज्या व्यक्तींचा जन्म झालेला आहे आणि ज्यांनी फार मोठं योगदान महाराष्ट्राच्या या आपल्या संस्कृतीसाठी आणि सामाजिक कार्यामध्ये घालवलेल्या अशा लोकांसाठी त्यांची माहिती नवीन पिढीकडे यावी या दृष्टीने आम्ही त्यांची माहिती संकलित करून त्याच्या वेबसाईट्स करायचं ठरवलं. कारण आता नवीन जी पिढी येणार आहे ते वेबसाईट्स वाचणार आहेत. आपण बघितलं की वाचन संस्कृती कमी होती आहे, लोक पुस्तकं कमी वाचत आहेत. तर अशा परिस्थितीत परंतु इंटरनेटवरती अनेक लोक येतात आणि त्या दृष्टीने आम्ही ही महाभूषण हा प्रकल्प तयार केला आणि त्याच्यामध्ये आम्ही या व्यक्तींच्या वेबसाईट्स तयार करायला सुरुवात केली. ह्याला बरोबर आज 1 वर्ष झालं आहे. मागच्या वर्षी याच कार्यक्रमाच्या दिवशी आम्ही सांगितलं होतं की आम्ही हा कार्यक्रम सुरू करतो आहे आणि एका या वर्षामध्ये आम्ही साने गुरुजी, रामानंद तीर्थ, स्वामी रामानंद तीर्थ जे मराठवाड्याचे फार मोठे नेते आहेत, आणि SM जोशी या तिघांच्या वेबसाईट्स आम्ही या ठिकाणी तयार केलेल्या आहेत. आणि अतिशय मला आनंद वाटतो की ह्या वेबसाईट्सला अतिशय सुंदर प्रतिसाद मिळतो आहे. भारतातच नाही तर जवळजवळ 10 देशांमधनं ह्या वेबसाईट्स बघितल्या जात आहेत. त्यामुळे आमचा जो हेतू आहे की लोकांपर्यंत हे माहिती पोचावी, त्याला कुठेतरी आम्हाला एक आनंददायक दिसतंय की आम्हाला ह्या ठिकाणी लोकांपर्यंत ती माहिती पोचते आहे. त्या उत्साहात मग आम्ही आता ह्या नवीन साईट्स तयार करतो आहे आणि त्याच्यातच व्ही शांताराम यांची साईट आम्ही आता काढलेली आहे. याच्यावरती काम आम्ही जवळजवळ 3 ते 4 महिन्यापासून करत आहोत. आम्हाला त्यांचे पुत्र किरण शांताराम यांनी सुद्धा याच्यामध्ये खूप मदत केली. दुर्दैवाने आज ते येऊ शकले नाहीत, ते आज येणार होते, परंतु त्यांनी मला दुपारी 12-1च्या सुमारास फोन केला की आज त्यांना येऊ शकत नाही आहेत. परंतु त्यांनी सांगितले की हाच कार्यक्रम आपण राजकमल स्टुडिओमध्ये पुन्हा करू आणि तुम्ही त्याच्यासाठी तयारी करा आणि आम्ही तुम्हाला बोलू, असं त्यांनी मुद्दाम मला फोनवरती कळवलेलं आहे. तर असा हा वेबसाईट आज आपण या ठिकाणी प्रदर्शित करणार आहोत. व्ही शांतारामांबद्दल मी काही तसं फार सांगायची गरज नाही, सर्वांना माहिती आहे. दादासाहेब फाळके आणि बाबूराव पेंटर यांचा वारसा जर कोणी पुढे नेला असेल तर ते व्ही शांताराम होते. आणि सुरुवातीच्या काळात काही महाराष्ट्राचा फार मोठा वाटा होता सर्व देशामध्ये चित्रपटांचं हे युग सुरू करण्यामध्ये. आणि सर्वप्रथम व्ही शांतारामांची एक महत्त्वाची योगदान जर समजायचं तर त्याच्यामध्ये समाज प्रबोधन, चित्रपटातून समाज प्रबोधन करणे हा एक महत्त्वाचा गोष्ट त्यांनी आणली. त्याच्या आधी आपण जर बघितलं संत तुकाराम म्हणा किंवा संत ज्ञानेश्वर म्हणा किंवा सिंहगड, अनेक चित्रपट मूकपट झाले, हे सगळे ऐतिहासिक चित्रपट होते. परंतु त्यांनी समाज प्रबोधन चित्रसृष्टीमध्ये आणलं. आणि आपल्याला माहिती आहे कुंकू आहे, माणूस आहे, पडोसी आहे, शेजारी जे आहे, 2 आखे 12 हात आहे, अनेक चित्रपट त्यांनी काढले की ज्याच्यामध्ये समाजाला त्यांनी काहीतरी मेसेज त्यांनी त्या ठिकाणी दिला. हा एक त्यांचा महत्त्वाची गोष्ट होती. इतकंच नव्हे तर चित्रपटात तंत्रज्ञान आणण्याचं फार मोठं योगदान त्यांनी दिलेलं आहे. अयोध्येचा राजा हा पहिला मराठी बोलपट होता. अयोध्येचा राजा याच्याबद्दल एक महत्त्वाची गोष्ट अशी की आज आपण काही गोष्टी अध्यारूत धरतो, ते म्हणजे त्याच्या आधीचे जे बोलपट झाले त्याच्यामध्ये
व्हिज्युअल आणि ऑडिओ हे एकाच फिल्मवरती रेकॉर्ड होत असे आणि ऑडिओ कॅमेक्स नावाची टेक्नॉलॉजी त्यांनी पहिल्यांदा अयोध्येचा राजामध्ये वापरली की ज्याच्यामध्ये ऑडिओ आणि व्हिज्युअल वेगवेगळे रेकॉर्ड केले जातात. आपल्याला आश्चर्य वाटत नाही, हे तर आज रोज घडतं, परंतु ते पहिल्यांदा त्यांनी चित्रसृष्टीत आणलं आणि त्याच्यातूनच आज आपलं प्लेबॅक रेकॉर्डिंग जे आहे हे त्याच्यातनं डेव्हलप झालेलं आहे. तर अशा टेक्नॉलॉजी त्याच्यानंतर 1933मध्ये पहिला रंगीत चित्रपट हा सैरंध्री हा शांतारामांनी आणलेला आहे चित्रपटसृष्टीमध्ये. त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचं त्यांचं योगदान म्हणजे जलबिन मछलीमध्ये सर्वप्रथम त्यांनी स्टिरिओ रेकॉर्डिंग चित्रपटसृष्टीला दिलं. त्याच्या आधी स्टिरिओ रेकॉर्डिंगची कॉन्सेप्ट नव्हती आणि ती त्यांनी त्या ठिकाणी आणली. अशा अनेक गोष्टी त्यांनी चित्रपटसृष्टीला दिलेल्या आहेत. अनेक चित्रपट त्यांची निर्मिती केलेली आहे, त्याचं दिग्दर्शन केलेलं आहे. स्वतः त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. तर अशा या व्यक्तीचं आज आपण ह्या ठिकाणी वेबसाईट तयार केलेली आहे. ही जी वेबसाईट आहे तुम्हाला सर्वांना ती बघायला मिळेल. या वेबसाईटमध्ये आपण काय करतो की एकतर चरित्र, त्या व्यक्तीचं संपूर्ण चरित्र त्यामध्ये अगदी लहानपणापासून ते त्यांच्या शेवटपर्यंत त्यांचं सर्व आपण कार्य त्याच्यामध्ये देतो. त्याच्यानंतर व्ही शांतारामांच्या वेबसाईटमध्ये आपण वेगवेगळ्या लिंक्स दिलेल्या आहेत ज्याच्यामध्ये जवळजवळ शांतारामांचे 50 चित्रपट आपल्याला क्लिक करून बघायला मिळतील. त्यामुळे एका ठिकाणी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी बघायला मिळतील. सर्व चित्रपटांची त्या ठिकाणी माहिती दिलेली आहे. आणि शांतारामांबद्दल आणखीन जर कोणाला अभ्यास करायचा असेल तर कोणती पुस्तकं त्या ठिकाणी वाचता येतील याबद्दलही त्याच्यामध्ये माहिती आहे. बरंच काही त्याच्यामध्ये आहे. आज आपण त्याचं उद्घाटन करू आणि त्याच्यानंतर तुम्ही सर्वांनी ती वेबसाईट बघावी. ही वेबसाईट फक्त आपल्यासारख्या प्रेक्षकांसाठीच नाही आहे, परंतु विद्यार्थी आणि जे संशोधन करतात त्या लोकांनासुद्धा एक सुरुवात म्हणून ही वेबसाईट खूप उपयोगी पडणार आहे. तर त्या वेबसाईटचं आज आपण उद्घाटन करणार आहोत. त्याच अनुषंगाने थोडंसं पुढचं एक सांगतो, ते म्हणजे वेबसाईट केल्यानंतर काही लोकांनी आम्हाला सांगितलं की हे छान आहे पण आम्हाला पुस्तकंही वाचायला आवडेल. म्हणून मग आम्ही काय केलं आहे की आजपर्यंत ज्या वेबसाईट झाल्या व्ही शांताराम, त्याच्यानंतर SM जोशी आणि स्वामी रामानंद तीर्थ, या तिघांच्या वेबसाईट्समध्ये जो मजकूर आम्ही त्याच्यामध्ये दिलेला आहे तो मजकूर आम्ही पुस्तक रूपामध्ये सुद्धा आज प्रकाशित करतो आहे. म्हणजे ज्यांना हातात धरून पुस्तक धरून वाचायला आवडतं त्यांच्यासाठी म्हणून आम्ही ही पुस्तकंसुद्धा ह्या ठिकाणी आज प्रकाशित करतो आहे. तर मी सुहासताईंना विनंती करतो की तुम्ही इकडे या आणि आपण त्याचं इनॉग्रेशन करूया. चित्रपट क्षेत्रातले तपस्वी व्ही शांताराम यांच्या वेबसाईटचं प्रकाशन सुहासताई करत आहेत. आत्ता गिरीशजींनी सांगितलं तसं गुगलवर माहिती तर मिळते. बोर्ड दिसू द्या, बोर्ड बस. या सर. तुमचा हातातच ठेवा ना. बस 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 बस. येस. अशा तऱ्हेने QR कोड स्कॅन करून आपण त्या वेबसाईटचं प्रकाशन नवीन पद्धतीने केलेलं आहे.
म्हणजे तुमच्या सर्व मोबाईलमध्ये याची लिंक रजिस्टर होईल. धन्यवाद सुहासताई. यानंतर आत्ता गिरीशजींनी सांगितलं तसं महाभूषण पुस्तक प्रकाशन करण्याची विनंती मी करते दिनकरजींना तुमच्या हस्ते. महाराष्ट्राचं खरोखरच भूषण असलेल्या अशा तिघांची ही पुस्तकं. ही ती 3 पुस्तकं आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला वेबसाईटवरची सर्व माहिती या पुस्तकांमध्ये मिळेल. ज्यांना तंत्रज्ञानाशी जवळीक ज्यांची आहे त्यांच्यासाठी वेबसाईट, आणि ज्यांना पुस्तकाचा फील हातामध्ये हवा आहे त्यांच्यासाठी पुस्तकं. मंडळी, संस्थेच्या thinkmaharashtra.com या वेब पोर्टलवर 3 विभागामध्ये माहिती संकलित केली जाते. कर्तबगार व्यक्ती, सेवाभावी संस्था आणि संस्कृती वैभव हे 3 विभाग आहेत त्यामध्ये. आणि दरवर्षी 250 ते 300 लेख पोर्टलवर अपलोड केले जातात. 2024मध्ये प्रकाशित झालेल्या लेखांपैकी काही निवडक लेख त्याचं संकलन करून पुस्तक स्वरूपात महाराष्ट्राचं संस्कृती संचित 2024 अशा नावाने एक आपण पुस्तक प्रकाशित करतो आहोत. आणि हे पुस्तक प्रकाशित करण्याची मी सुहासताईंना विनंती करते. महाराष्ट्राचं संस्कृती संचित पोर्टलवरती 250 ते 300 लेख आहेत. त्यातल्या काही निवडक लेखांचं हे संकलन आहे. पुन्हा एकदा हे लेख आपल्याला पोर्टलवर वाचायला मिळतीलच, पण पुस्तक स्वरूपातही आपण ते प्रकाशित करत आहोत. आत्तापर्यंतचं अशा प्रकारचं हे 4थं पुस्तक आहे. धन्यवाद. कोणत्याही संस्थेच्या काय किंवा आपल्या स्वतःच्या वाटचालीत सुद्धा मागे वळून पाहिलं नाही तर फार पुढे जाता येत नाही. त्यामुळे संस्थेने सुद्धा मागे वळून पाहणं गरजेचं आहे. 2025 सुरू झालं आहे, पण 2024मध्ये आपण काय केलं आहे तर संस्थेच्या 2024मधल्या कामाचा आढावा घेणारी एक स्मरणिका आज आपण प्रकाशित करतो आहोत. या स्मरणिकेमध्ये संस्थेची संकल्पना, 2024मध्ये झालेल्या कार्याचा आढावा, त्याचबरोबर thinkmaharashtra.com वरचे काही निवडक लेख आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट संस्थेला आर्थिक सहाय्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांबद्दलही आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळेल. तर अशा स्मरणिकेचं प्रकाशन आपण आत्ता इथे करतो आहोत. ही स्मरणिका उपस्थित सर्वांना मिळणार आहे, तेव्हा जाताना ती नक्की घेऊन जा. धन्यवाद.
आत्ता मी म्हटलं तसं thinkmaharashtra.com या पोर्टलवर 3 विभागामध्ये प्रकाशित झालेले लेख आहेत. त्यामधल्या प्रत्येक विभागातल्या एका लेखाची निवड करून त्यांना आपण त्यांचा गौरव करणार आहोत. त्या लेखकांचा आज सन्मान करणार आहोत. त्यांचा कर्तबगार व्यक्ती या विभागासाठी रंजन जोशी यांना आपण सन्मानित करणार आहोत. रंजन जोशी. वा, श्री द फडणीसांवरती लेख लिहिलेला आहे त्यांनी. त्याचबरोबर सेवाभावी संस्था या विभागात शमसुद्दीन तांबोळी यांना आपण सन्मानित करणार आहोत. ते आज काही अपरिहार्य कारणामुळे येऊ शकले नाही आहेत. आणि संस्कृती वैभव या 3ऱ्या विभागात मानसी चिटणीस यांना हा पुरस्कार आपण देतो आहोत. मानसी चिटणीस, अच्छा, त्याही आज येऊ शकल्या नाही आहेत, पण त्यांच्यापर्यंत हा पुरस्कार नक्की पोहोचेल. आपल्या वेबसाईटचं पुस्तकांचं स्मरणिकेचं प्रकाशन झालेलं आहे आणि आपण ज्या गोष्टीसाठी आतुर आहोत ती आता आपण करूया. सुहासताईंना विनंती करते की आपण आपलं मनोगत थोडंसं व्यक्त करावं, आमच्याशी हितगुज साधावं. नमस्कार श्रोतेय. खरं म्हणजे इतके छान वेबसाईटचं उद्घाटन झालं आहे, पुस्तकांचं उद्घाटन. मी काय बोलायचं आता याच्या पुढे? आपण आता ही पुस्तकं वाचूया आणि आपण ती वेबसाईट बघूया, हेच आपलं खरं म्हणजे काम आहे. फक्त सांगावंसं एवढंच वाटलं की बरंच ज्ञान झालं आज मला, की फारच अडाणीपणाने घरात बसली आहे बहुतेक. 4 पुस्तकं आपल्याला माहिती आहेत, या पलीकडची ही टेक्नॉलॉजी मला अजून जवळ झालेली नव्हती. या निमित्ताने आता मला त्याच्या जवळ जाता येईल असं वाटतंय आणि नक्कीच मी खूप एन्जॉय करीन जे काय मला बघायला मिळेल ते. आणि आता या लोकांनी खरं म्हणजे सगळं सांगून टाकलेलं आहे. मी जे घरनं थोडंसं ठरवून आले होते ते हे सगळं बोलून गेलेले आहेत, त्याच्यामुळे मी काही बोलण्यासारखं नक्कीच नाही आहे. आपल्याला खरं म्हणजे सगळ्यांना आता ही पुढची जी चर्चा आहे ती ऐकायला जास्ती म्हणजे उत्सुकता आहे, मला तरी आहे. कारण माझा खूप कॉलेजमधला जुना मित्र सतीश आळेकर इथे आलेला आहे. आम्ही बरोबर नाटकातनं कामं केली आहेत कॉलेजमधल्या. त्याला आता आज इतके वर्षांनी परत ऐकायला मिळणार आहे याचा मला आनंद जास्ती मोठा आहे. या वेबसाईटचं आत्ता उद्घाटन झालं, ती करणाऱ्या लोकांचं अत्यंत मनपूर्वक अभिनंदन. त्यांनी असंच खूप खूप काम पुढे करावं आणि खरं सांगायचं तर आम्हालाही जरा त्याच्यात काही मदत करता आली तर घ्यावी अशी आमची खूप इच्छा आहे. काय मदत करता येईल ती मला सांगता येत नाही आत्ता, पण असं जे काही तुमचं चाललेलं आहे त्याच्यात कुठेतरी आपलाही खारीचा वाटा असावा असं वाटतं, म्हणून मोकळेपणाने सांगितलं. माझ्या खूप खूप शुभेच्छा या फाउंडेशनला आणि ही साईट खूप मोठी होईल, नक्की होईल याची मला खात्री वाटते. मी आपली रजा घेते. धन्यवाद सुहासताई. आपण आत्ता म्हणालात तसं कार्यक्रमाच्या 2ऱ्या भागाकडे जाण्यासाठी सारेच उत्सुक आहेत. तेव्हा मान्यवरांना विनंती, आपण समोर आसनस्थ व्हावं.